नमस्कार, मी धीरज इंगळे स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर काल होळी झाली, आपला ऑफ होता आणि आजपासून एक आठवडाभर पण आपण हाफ डेच काम करणारे घरचे जरा बाहेर गेलेत गावाला, आई वडील. सो बाळ वगैरे हे ते आहेत, त्याच्यासाठी आपल्याला मॉर्निंगला एक 10 वाजेपर्यंत 9-10 वाजेपर्यंत आपण काम करणार आहे, सकाळी लवकर निघून. तर आज आपण सकाळी लवकर निघलो होतो आणि एक रॅपिडो आणि उबेरमध्ये काम केलेलं आहे. तर व्हिडिओमध्ये बघा आपण काम किती केले, कुठं गेलो, कुठं राईड घेतली, किती वेळ लागला. आणि आता आपण बघा व्हिडिओमध्ये. ठीक आहे. गुड मॉर्निंग, मी धीरज इंगळे. सकाळचे वाजले 5:58. आपण CNG कालच फेल केला होता, सो डिव्हाइस ऑन करून घेतलेत आणि काल आपली होळी असल्यामुळे सुट्टी. तर आज बघूया काम किती घेतं. आपले घरचे आई वडील गावाला गेलेत, माझे आई वडील. सो इथून 2-4 दिवस जरा लवकरच यावं लागेल. तर बघूया आपण आपलं काम किती करतोय, किती लवकरात लवकर आपल्या राईड कम्प्लीट होते आणि कसं आपलं काम होतं या वीकमध्ये करतो अपडेट. नाशिक फाट्यापासून आपल्याला एक राईड भेटली रॅपिडोकडनं. ओला उबेरकडनं पण आलं, पण त्या राईड एक आली उबेरकडनं खेडची आणि ओलाकडनं आली ती 4 किलोमीटरचा पिकअप आणि 3.5 किलोमीटरचा ड्रॉप. सो एक्सेप्ट नाही केली. रॅपिडोकडनं आली 193 हिंजवडी दाखवलं मला, मी पटकन एक्सेप्ट केली आणि आता हिंजवडीला आले, कस्टमरला सोडलंय सुरुवातीच्या ब्रिज इथनं उतरल्यापासनं आणि आता चाललोय आपण मेन रोडला. तर बघूया, 216 रुपये कस्टमरचं बिल झाले आणि रॅपिडोचे ते ऑफर संपली होती वाटतं, पण बघायला लागलं आता मला काय कटिंग वगैरे होती का त्यामध्ये, का कसं नसेल तर आपलं कंटिन्यू करायचं. ठीक आहे, दिवसाची सुरुवात तर झाली आहे. 2 दिवस आपली स्लो होती, त्याच्यापेक्षा आज सुरुवात राईडीच तर देत. तर इथनं बघूया आता इथनं आपण कुठं जातोय, कारण हिंजवडी आहे मॉर्निंगला. बघू कुठं भेटते, करतो अपडेट. हिंजवडी वाकड ब्रिजवर आपल्याला एक राईड पडली रॅपिडोची. 345 फेअर दाखवला होता आपल्याला खराडीचा डायरेक्ट. तर पटकन एक्सेप्ट झाली आणि लगेच चालू आहे. 1:38 मिनिटामध्ये आपली राईड कंप्लीट झाली. सकाळचे वाजले 7:21 गाडी चालली 48 किलोमीटर आणि आपलं 560चं अर्निंग झालेलं आहे. तर आता इथनं ओला उबेर चालू करतो आणि बघतो कुठे जातोय, करतो अपडेट. आपण आलोय स्टेशनच्या साईडला. आता इथं उबेरला 6 ते 10 गाड्या आहेत. तर एक 15-20 मिनिटामध्ये नंबर लागेल असं वाटतंय. ठीक आहे, इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आता काम नाही करायचं. 2 दिवस तसं झाले, तसं व्यवस्थित करूया. 560 रुपयाचं सकाळ सकाळ मॉर्निंगला काम झाले. अजून 8 पण नाही वाजलेले, 7:45 वाजलेत. तो ठीक आहे, बघूया आपल्याला 12-1 वाजेपर्यंत किती करता येते. नंतर मग 3च्या पुढे आपल्याला दुकान उघडावं लागेल घरचं. एक 5-6 दिवस आहे आपल्यासाठी, तर हरकत नाही. काम तर सुरू झालंय. रॅपिडोची आणखीन एक राईड पडली होती मला 8 किलोमीटरची 160, पण ते एक्सेप्ट करून दुसऱ्याने कोणतरी एक्सेप्ट केली, इथल्या तिथेच होती. आणि आणखीन एक पडली होती ओलाची वाघोलीची. ते वाघोली त्या साईडला नको, सकाळ सकाळ नंतर दुपारनंतर राईड पडून जातात, पण मॉर्निंगला नाही पडत येतानी. सो मी थोडंसं इथं आलोय स्टेशनच्या साईडला आणि इथनं बघूया कोण आपल्याला कुठं नेते. ठीक आहे, एक हिंजवडी वगैरे त्या साईडला पडली तर मग तिकडनं परत येऊन 1 मिनिट. आपण आलोय आंबेठांग चौकामध्ये चाकणला. तर आपल्याला स्टेशन पासून राईड पडली होती उबेरकडनं. 533 रुपये कस्टमरचं बिल झाले. आपल्याला किती दिले काय माहिती, तर बघू किती दिले आणि बघूया आता इथनं जायला किती पुढे जातोय आपण. आता करतो अपडेट. 533 रुपये कस्टमरचं बिल झाले उबेरकडनं आणि 389 रुपये आपल्याला दिलेत 31 किलोमीटरचे स्टेशन पासून. तर त्याच्यानंतर माहिती राईड एक्सेप्ट केल्यानंतर एक राईड आली होती रॅपिडोची 19 किलोमीटर, ती एक्सेप्ट करायला पाहिजे होती. ठीक आहे, रॅपिडोचा आज 560 आणि 389 900 रुपये 930 रुपयाचं काम आपलं झालेलं आहे. 910 रुपयाचं. आता इथं आपण चाकण आंबेठांग रोडला, इथं तर गर्दी लागली सिग्नलला. तर आता बघू, इथनं जर घरी जातोय तर आपला दिवस इथं थांबलाच, कारण थोडे दिवस आपल्याला बाळ वगैरे आहे घरी, ते त्याला पण बघायचं आणि आपलं शेअर मार्केटचं पण थोडं आपण ऑब्झर्व करतोय. तर शेअर मार्केटचं पण आपण चालू करायचा प्रयत्न करतोय आजपासून. बघूया, फर्स्ट डे जर काही थोडीशी इन्व्हेस्टमेंट आहे त्यानं जर जमलं मला तर ठीक, बघूया. नाहीतर आपलं घरचं शॉप तर आहे, तिथं बसलोय तिथंच. तर बघू आता इथनं कसं होतं. शेअर मार्केटचं पण चालू करायचंय मला, त्याच्यासाठी सगळं चालू आहे आणि बघू आपण आता इथनं कुठं जातोय. आता इथनं चाकणमधनं राईड नाही पडत लवकर, पण ते 300-400 रुपये मला फेअर दाखवला. सो मी
राईड एक्सेप्ट केली, कारण सकाळ सकाळ मॉर्निंगला 9 वाजलेत आणि 910 रुपयाचं आपलं काम झालेलं आहे. सो मी एक्सेप्ट केली राईड पटकन आणि बघूया आता इथं पुढे जातोय.